नमस्कार, मी सोनाली. घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. तर भरपूर दिवसांनंतर आज कुठे जरा पावसाने विश्रांती घेतली असं वाटतंय. तर म्हणजे वातावरण आहे पावसाचं, पण पाऊस नाही आहे जो की सारखा सुरू होता एवढ्या दिवसांपासून. आणि सध्या पावसामुळे बाहेर चालायलाही जाणं होत नाही आहे. तर खूप कंटाळा आला होता घरात बसून. म्हटलं थोडं टेरेसवर जाऊन एखादा चक्कर मारूयात म्हटलं. तर दुपारचे आता 12:30 झाले असतील मला वाटतंय. पण वातावरण असं झालं होतं जणू काही सकाळचे 7च वाजताय. तर इथे माझा स्वयंपाक झालेला होता. हे जेवायला यायचं बाकी होते. आणि इथे फोडणीचं वरण आणि भात मी आज बनवला होता, जे की आधीचं आणि माझं आमचं दोघांचं फेवरेट जेवण आहे. आणि जेवण वगैरे आवरून झाल्यावर मग थोडंसं घरातलं जे क्लिनिंगचं काम असतं आपलं रोजचं ते आटोपलं आहे आता इथे. आणि बरेच दिवस झाले मला ब्लाऊज शिवायचे होते आणि कटिंगही नव्हती त्यांची केलेली. तर आज कटिंग करून ठेवते आणि 1-2 दिवसात मग जसा वेळ भेटेल तसं त्यांना हळूहळू स्टिच करून घेईल मी. कारण काय होतं साड्या घेऊन मला वाटतं 1 वर्ष झालं असेल आणि ब्लाऊज नव्हते त्यांच्यावर, त्यामुळे साड्याही घालणं होत नाही आहे त्या. साड्या नेसणंही होत नाही आहे त्या. तर आता हे ब्लाऊज मी कटिंग करून ठेवते आणि जसा मला वेळ भेटेल तसं थोडं थोडं मी शिवत राहते किंवा मग एखाद्या वेळेस एका बैठकीतही माझं ब्लाऊज कंप्लीट होऊन जातं. हुक्स वगैरे तेवढं लावणं राहतं फक्त. तर खूप दिवस झाले त्यांना आधी धुतलं होतं मी अस्तर आणि फॉल वगैरे सगळं. तर फॉल तर लावून झाले होते, पण धुवून ठेवलं होतं, प्रेस करून ठेवलं होतं. पण खूप दिवस ते असे कोंबून ठेवल्यामुळे परत त्यांना प्रेस करायला लागते आता मला. आणि मी माझी ब्लाऊजं नेहमी घरीच शिवते आणि बऱ्याचदा मला कापड वगैरे आवडलं किंवा एखादी जुनी साडी असेल आवडती तर त्यांचे मी ड्रेसही शिवून घेते. तर तेवढंच आपले 4 पैसे वाचतात आणि खरं तर 4 नाही, भरपूर पैसे वाचतात. हल्ली कापडापेक्षा साडीपेक्षा सुद्धा शिलाई महाग झाली आहे. पण मग ठीक आहे, आता डिझाईन आणि फिनिशिंग आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची ब्लाऊजं आता मार्केटमध्ये येईन आहेत. तर त्याच्यातही खूप वेळ जातो. एकेका ब्लाऊजला शिवायला खूप बारीक काम असतं, तर तेवढे पैसे तर बनतातच. कारण मीही आधी वेगवेगळ्या पद्धतीची ब्लाऊजं शिवली आहेत. त्यामुळे मला माहिती आहे काय मेहनत असते ती. पण मी फारशी डिझायनर ब्लाऊजं अशी म्हणजे शिवतच नाही. कारण मला वाटतं फॅशन गेली, ट्रेंड गेला की ती पुन्हा पडून असतात. म्हणून मी कुठलाच ट्रेंड फॉलो करत नाही ना ब्लाऊजचा ना साड्यांचा. माझ्या ठरलेल्या साड्या असतात, विशेष करून कॉटन, सिफॉन, मार्बल अशा बारीकमधल्या ज्या काही मला डेली यूजलाही वापरता येतील. आणि मला साडी आवडली की मी बघतच नाही नवीन आहे की जुन्या पद्धतीची. आणि माझ्यासारख्या बऱ्याच अशा जणी असतील ज्या स्वतःची ब्लाऊज स्वतः शिवतात, ज्यामुळे बचतही होते. आणि स्वतःचे जरी ब्लाऊज तुम्ही स्वतः शिवले तर तीसुद्धा एक प्रकारची तुमची कमाईच आहे. कारण पैसा वाचवणं ही सुद्धा एक कमाई आहे. याबद्दल तर काही वादच नाही. पण मला वैयक्तिक असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने थोडेफार पैसे कमवायलाच पाहिजे, जे की त्यांचे स्वतःचे असतील. आता याचा अर्थ असा नाही की जे कमवत नाही त्यांना काही काम नसतं. तर सगळ्यात मोठा जॉब तर गृहिणी असणं हाच आहे, ज्यात तुम्हाला कुठलीच सुट्टी मिळत नाही, नाही कुठला मोबदला मिळतो, तरी आपण प्रेमाने सगळं करत असतो. पण मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की घर संसार सांभाळताना तुम्ही तुमचे छंदही जोपासायला हवेत. कारण प्रत्येकीमध्ये काही ना काही कलागुण आणि आवड ही असतेच. आणि त्यातून तुम्हाला जर पैसे मिळत असतील, काही 4 पैसे सुटत असतील तुम्हाला, तर किती छान. शिवाय काम आवडतं असल्यामुळे वेगळं काहीतरी करतो आहे हेही जाणवणार नाही. आणि आता तरी भरपूर ऑप्शन आपल्याकडे आहेत पैसे कमवण्याचे किंवा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे. पण पूर्वी स्त्रियांकडे शिवणकाम व शेती हेच मोजके पर्याय होते. असंही काही जणी शिवणकाम हे स्वतःसाठी करतात, तर काही जणींनी यालाच आपला व्यवसाय बनवलं आहे. आणि व्यवसाय छोटा असो किंवा मोठा, पण त्यामुळे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळतं व आत्मविश्वासही वाढतो. आपल्या लहान सहान गरजा किंवा हौस आपण ज्यामुळे भागू शकतो. आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करणं स्त्रीच्याच हातात असतं. तर तुम्हा सगळ्यांना माझे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल, तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे की मला प्रोत्साहन मिळतं नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर इथे एका ब्लाऊजची माझी कटिंग झाली होती आणि तोपर्यंत कपडेही धुवून झाले.
तर थोडंसं पाऊस नाही आहे आता, तर तोपर्यंत वाढून होतील म्हटलं, म्हणून आधी मी कपडे लावून घेतले, म्हणजे वाळत घातले. आणि नंतर मग हे थोडंसं अर्धवट एक भाग राहिला होता तो कट केला आणि पुन्हा एकदा नवीन ब्लाऊज आहे. म्हणजे तसे 2 ते 3 कटिंग करायचे होते मला, पण 2च ब्लाऊजच्या कटिंग झाल्या. मध्येच मग आधीचे बाबा आले होते, तर त्यांना वाढायचं होतं जेवायला. ऑलरेडी त्यांना खूप उशीर झाला होता घरी यायला. मला वाटलं होतं त्यांना खूप भूक लागली असेल, कारण त्यांना अजिबात म्हणजे भूक सहन होत नाही. पण जेव्हा त्यांना विचारलं की वाढू का, जेवायला बसताय का म्हणून, तर ते म्हणाले की आज भरपूर ठिकाणी चहा झाला आणि चहावर ज्यूस झाला, तर ते पोटात कसं तरी होतं आहे, तर थोड्या वेळाने जेवतो, थोडं थांबून घे. आणि मला कपडे टाकताना जेव्हा मी वाळत घालत होती गॅलरीत, तेव्हा मला त्यांची गाडी दिसली होती येताना. म्हटलं आता मी घरात आलेल्या आधीला म्हटलं, तू गॅस सुरू कर आणि वरण गरम करून ठेव, पप्पा येताच आहे आता वर. तर असं काहीसं झालं. असो, तर आपण कुठे होतो, आपला टॉपिक हां, प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असायलाच पाहिजे. आणि आपल्याकडे अनेक महिलांनी घरांच्या 4 भिंतीपलीकडे जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. कुणी शिवणकाम करतं आहे, तर कुणी पार्लर, कुणी चटणी, लोणचं, पापड, सणाचा फराळ हे सर्व काही तयार करून विकत आहेत. हे केवळ उत्पन्नाचं साधन नाही, तर आत्मविश्वासाचं बळ देखील आहे. माझं असं नाही म्हणणं की तुम्ही याच्यातच करिअर करा किंवा शिवणकामच करा. तर भरपूर ऑप्शन आहेत आपल्याकडे. तुम्हाला ज्यात आवड असेल त्यात तुम्ही काहीतरी करा, पण करा काहीतरी. आणि अनेक महिलांनी स्वतःची आयुष्य बदलली आहेत. तर त्यांचाही मार्ग सोपा नव्हता किंवा नसेलही, पण त्यांच्या इच्छाशक्तीने हे सर्व शक्य झालं. आणि आजकाल तर अनेक असे महिला मंडळ, संस्था किंवा मग ऑनलाईन बरेच असे कोर्स आहेत, ज्यात अगदी बेसिकपासून शिकवलं जातं. मी तर म्हणजे अर्धवटच शिवण क्लास केला होता असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. पण नंतर मग मी हळूहळू यूट्यूबला बघून सगळ्या प्रकारचे ब्लाऊज आणि ड्रेस वगैरे शिवायला लागले. तसं तर मी फक्त ब्लाऊजच शिकले होते. ड्रेस तर मी हे यूट्यूबला बघूनच शिवते माझे स्वतःचे. तर ही एक बांधणीची साडी माझ्याकडे रेड कलरची. तर मला वाटतं एक वर्ष होत आलं आहे तिला घेऊन, पण ब्लाऊज तेवढं शिवायचं बाकी होतं. आणि खूप प्रयत्न केले मी, पण तरी त्याला स्लीव्जला जी डिझाईन होती वर्क केलेलं, ते स्लीव्जवर येतच नव्हतं. तर भरपूर असे काही काही गोंधळ असतात शिवणकाम करणाऱ्यांच्या आयुष्यात. आता मी स्वतः शिवणारी, तरी मला ते जमलं नाही, ते मला साईडला काढून घ्यायला लागलं. आणि साड्यांमध्ये बांधणी हा प्रकार मला म्हणजे खूप जास्त आवडतो. तर कारण त्याची फॅशन कधी जात नाही, म्हणजे सदाबहार साडी असं जरी म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि त्यातला हा रेड कलर तर मला कितीतरी दिवस झाले म्हणजे घ्यायचा होता, आणि आता वर्ष झालं आहे घेऊन, पण तरी मी त्याचं ब्लाऊज नव्हतं स्टिच केलेलं. तर एक आहे माझ्याकडे बांधणीतली, म्हणजे तशा 2 आहेत. आता जे ब्लाऊज मी आधी कट केलं, तीही साडी बांधणीतलीच आहे. आणि मी शक्यतो अशाच साड्या निवडते की ज्या म्हणजे असे जुन्या झाल्या आहे असं कधी वाटत नाही. तर हे ते पॅच आहेत जे मला साईडला काढायला लागले, कारण करता आलं असतं काहीतरी ॲडजस्टमेंट त्याच्यात, पण मला त्याशी मध्ये जी शिलाई आली असती ती मला नको होती. म्हणून मग मी ते साईडला काढून ठेवलं आणि अजूनही जपून ठेवलं आहे. बघूया लास्ट स्टेपपर्यंत काही होतं का. आणि आणखीन एका ब्लाऊजची कटिंग करायची होती, पण तोपर्यंत पार्सल आलं आणि मी ते थांबवून घेतलं. एक्साइटमेंट एवढी जास्त होती कधी उघडते, कारण 2-3 गोष्टी मी मागवल्या, तर काय आलं हे मला चेक करायचं होतं. तर स्टाईल साफ करण्यासाठीचं ते लिक्विड होतं, स्प्रे बॉटल, ते मी मागवलं होतं. कारण माझ्याकडे ज्या स्टाईल्स आहेत बसवलेल्या घरात, तर त्यांना दर 8 दिवसांनी रेड हार्पिकने साफ करायला लागतं, नाहीतर त्यांना असे पिवळे पिवळे डाग पडत आहेत. तर मलाच नाही, हा प्रॉब्लेम सगळ्यांना येतो आहे सोसायटीत. आणि बिल्डरला सांगितलं, तर बिल्डरने तर आता हात वर केले. तर म्हटलं बघूया याच्याने तरी परमनंट सोल्युशन मिळतं का. तर मी लगेचच किचनमधल्या 3 ते 4 टाईल्सवर त्याला टाकून बघितलं होतं. तर सध्या तर स्वच्छ झालेले आहेत, पण बघूया आता किती दिवस स्वच्छ राहतात ते. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.